श्री क्षेत्र आडीमधील दत्त देवस्थान हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले असून लोकांचा दिवसेंदिवस परमाब्धी विचारांवरील विश्वास वाढत असल्याचं परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्तानं देवस्थानच्या वतीनं परमाब्धी विचार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाच्या सांगतेनिमित्त एस न्यूजशी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी महोत्सव काळात सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत प्रत्येकाच्या जगण्यासाठी आवश्यक असणारा परमाब्धी विचार समजावून सांगण्यात आला असल्याचं सांगितलं। दत्तात्रेयाय नमः। इथे हा आनंदोत्सव होत आहे। खूप जनता आहे, जनतेची अतिशय आत्मीयता आहे आणि या आत्मीयतेमुळे इथे अनेक लोक येत असतात। अत्यंत आत्मीयता जी असते ती माणसांना ओढत असते आणि अशामुळे हा उत्सव अत्यंत आनंदामध्ये संपन्न झालेला आहे। हा विचार महोत्सव आहे। जीवनामध्ये विचारांचं एक विशेष असं महत्त्व असते आणि इथे हा विचार महोत्सव परमाब्धी विचार महोत्सव आहे। परमाब्धी म्हणजे जे विचार सर्वांसाठीच उपयुक्त आहे। जगात जेवढे धर्म आहेत, संप्रदाय आहेत, जाती आहेत, विविध भाषा आहेत, सगळ्याच लोकांसाठी जे विचार उपयुक्त आहेत असे विचार म्हणजे परमाब्धी विचार। हे असं म्हणण्याचं एक रहस्य आहे। ते म्हणजे असं आहे की आजपर्यंत याविषयी सर्वांनाच हे विचार मान्य असं वाटलेलं आहे। विविध धर्मातील आचार्य जे मोठे मोठे असतात, महंत, त्या सर्वांनाच परमाब्धी विचार हे आवश्यक आहेत, जगाच्या हितासाठी उपयुक्त आहेत असं वाटलेलं आहे। आजपर्यंत अनेक मान्यवरांचे जे अशा विषयीचे मत आहेत, समजा परमाब्धी विषयीचे ते मत आलेले आहेत। अनेक वर्षी छापलेल्या भाविक भावना अंकांमध्ये हे सगळे मत अंतर्भूत आहेत। आता हा जो उत्सव आहे सर्वसामान्यांना परमाब्धी विचार समजावेत यासाठी आहे आणि त्यामुळे 8 दिवस आधी या जनतेला हे सांगण्यात आलं की परमाब्धी विचार हे विश्वसनीय आहेत, म्हणजे विश्वास ठेवण्यास योग्य आहेत। नुसतं विश्वास ठेवा म्हटल्यानं कोणी विश्वास ठेवणार नाही। कुठल्या कारणामुळे विश्वसनीय आहे हे त्यांना सांगण्यात आलं। हे झाल्यानंतर जनतेला हे सांगण्यात आलं की परमाब्धी विचार हे अभ्यासनीय आहे। नुसता विश्वास ठेवला आणि ठेवून सोडलं समजा परमाब्धी, अशा वेळेस काही उपयोग नाही। त्याचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे आणि अभ्यासनीय आहे सांगताना अभ्यासाच्या विविध रीती, अभ्यास कुठल्या स्वरूपात होणं अत्यावश्यक आहे हे सविस्तर सांगण्यात आलं। माणसाच्या जीवनामध्ये अनेक विषयांचे अभ्यास होत असतात। समजा फिजिक्सचा अभ्यास होईल, केमिस्ट्रीचा होईल, ती विषय अभ्यासनीय आहेत, परंतु आपल्या उद्धारासाठी हा विषय परमाब्धी विषय, अध्यात्म विषय असल्यामुळे सुज्ञेय आहे हे सुद्धा सांगण्यात आलं। म्हणजे परमाब्धी विचारांची सुज्ञेयता सांगण्यात आली। सगळे विचार अभ्यासनीय असतात, जे मानवी जीवनात अत्यावश्यक असतात त्या सगळ्याच विचारांचा अभ्यास होणं अत्यावश्यक असते, परंतु या विचारांमध्ये आपल्या उद्धारासाठी जे अत्यंत ज्ञेय आहे ते म्हणजे सर्व धर्मियांना, सर्व रीतीचे जे वर्ग आहे त्या सर्वांनाच मान्य होईल असे विचार, ते सुज्ञेय आहे हे जनतेनं समजून घेणं अत्यावश्यक आहे। म्हणून परमाब्धी विचाराची सुज्ञेयता सुद्धा सांगण्यात आली। एखादी गोष्ट आपण जाणून घेतली, भरपूर जाणून घेतली, ज्या गोष्टी आपल्यासाठी जाणण्याला योग्य आहे त्या सगळ्या जाणून घेतल्या, परंतु ते आपण मेंदूत साठवलंच नाही तरी त्याचा उपयोग होणार नाही। म्हणून परमाब्धी विचार हे सुचेय आहेत हे नंतर हे सविस्तर रीतीने सांगण्यात आलं। परमाब्धी विचार हे सुचेय, सुचेय म्हणजे चांगल्या रीतीने ठेवण्याला योग्य मस्तिष्कात। नुसतं वाचलं झालं, समजलं आणि सोडून दिलं, विसरलं तर उपयोग होणार नाही। म्हणून परमाब्धी विचारांची सुचेयता सुद्धा अत्यावश्यक आहे। नंतरचा मुद्दा असा आहे की त्याचं जीवनात अनुष्ठान सुद्धा होणं अत्यावश्यक आहे। समजलं, सगळं साठवलं, परंतु जीवनात त्याचा वापरच झाला नाही तर उपयोग होणार नाही। म्हणून परमाब्धी विचार हे अनुष्ठेय आहेत हे नंतर सांगण्यात आलं। नंतरच्या दिवशी हे सांगण्यात आलं की ते परमाब्धी विचार हे सुपेय आहेत। जीवनामध्ये
अनुष्ठान केलं जाते, परंतु पूर्वकर्म दोष काही असले तर माणसाचा एखाद्या वेळेस विश्वास उडतो, काहीतरी अनुचित घडलं, काय घडलं तरी त्यातूनही पुन्हा ते विचार आत्मसात करून पुन्हा जिद्दीने ते विचार आपल्या मस्तिष्कातच ठेवण्यासाठी, त्या रीतीनेच आपल्या जीवनात चालत राहण्यासाठी तेच विचार अमृत स्वरूप म्हणून जर घेतले तर माणसाला जीवनात एक ऊर्जा मिळत असते. आणि म्हणून परमाब्धी विचार हे सुपेय आहे हे सांगण्यात आलं. आणि नंतरच्या दिवशी हे सांगण्यात आलं की परमाब्धी विचार हे नित्य आहेत. एक आत्मस्वरूप हे सर्वत्र पसरला आहे. आत्मस्वरूपामध्ये काही भेद नाही. हिंदूंचा आत्मा वेगळा आणि दुसऱ्यांचा मुसलमानांचा आत्मा वेगळा असतो, अशातला भाग नाही. सगळ्या धर्मियांचा सगळ्यांचा आत्मा एकच असतो. आत्मस्वरूप हे सर्वत्र एकच आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपे नित्य असल्यामुळं हे विचार, परमाब्धी विचार हे आत्मस्वरूपाविषयी जास्तीत जास्त विश्लेषण करीत असल्यामुळं परमाब्धी विचाराची नित्यता सांगण्यात आली. आणि नंतर निरंजनता, परमाब्धी विचार निरंजन स्वरूप आहे, म्हणजे त्यामध्ये दोष नाही, निर्दोष आहे. जगात बरेच विचार असतात, परंतु कुठल्या तरी हेतून सांगितले जात असतात. त्यात लौकिक असा एक प्रकारचा स्वार्थ असतो. या विचारात कुठला स्वार्थ नाही आहे. निरंजन स्वरूप असे हे विचार आहेत. म्हणून परमाब्धी विचाराची निरंजनता सांगण्यात आली. अशा रीतीने 8 दिवस हे असे विषय सांगण्यात आले. आज दत्तात्रेय जयंती. दत्तात्रेय स्वरूप हे सुद्धा निरंजन स्वरूप आहे, अलक्ष्य निरंजन स्वरूप आहे. अलक्ष्य शब्दाचा अर्थ असा आहे जे साध्य स्थान आहे, जिथपर्यंत सर्व जीवांना जायचं आहे त्याच्याही पलीकडे लक्ष्यस्थान आपण म्हणतो. माझं हे समजा लक्ष आहे, त्याच्याही पलीकडे, त्याच्याही पलीकडे अलक्ष म्हणतात त्याला. अलक्ष्य, अलक्ष्य म्हणजे लक्षाच्याही पलीकडे माणसाची बुद्धी जिथं पोहोचू शकत नाही तसं ते अलक्ष्य स्वरूप, तेच निरंजन स्वरूप. निरंजन म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा दोष नाही, निर्दोष, कुठल्याही स्वरूपाचा डाग नाही, असं हे निरंजन स्वरूप आत्मस्वरूपच असते. सगळे जीव सुद्धा आत्मस्वरूपानं निरंजनच आहे. सर्वांनी निरंजनत्व आपलंही ओळखावं. म्हणजे हे 3 देव असेच आहेत, निरंजन स्वरूपच आहेत, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव. आणि म्हणून दत्तात्रेय स्वरूप सुद्धा मात्र निरंजनच आहे. विविध अवतार हे सुद्धा निरंजनच आहेत, म्हणजे कुठलाही डाग नाही, निर्दोष आहेत. आणि म्हणून सर्व जीव सुद्धा तत्वतः आत्मस्वरूपाचा विचार केल्यास सर्व जीव सुद्धा निरंजन आहेत. माणसानं अज्ञानाला सोडून देऊन आपण निरंजन स्वरूप आहो हे ओळखून आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक साधना घडवून आणावी, करावी, म्हणजे सर्वांचं कल्याण होईल. हे आता इथल्याविषयी बोलतो. हे 8 स्थान, हे स्थान अल्पावधीमध्ये सर्व लोकांचं एक आत्मीयतेचं असं ठिकाण झालं आहे. आत्मीयतेचं ठिकाण. इथं कुठलाच भेद नाही, धर्मभेद नाही, भाषाभेद नाही, कुठलाच भेद नाही. सगळ्या वर्गातील लोक इथं येत असतात. आणि म्हणून अल्पावधीमध्ये हे क्षेत्र बनलेलं आहे. हे एकदम इथं सुरुवातीला काहीच नव्हतं, परंतु आज लोकांच्या भावनेमुळे हे क्षेत्र बनलेलं आहे. लोकांना अनुभव येत असतात, लोकांचं चांगलं होत असते, त्यांची जी निष्ठा असते. माणसाचा विश्वास हाच माणसाला चांगलं फळ देत असतो. विश्वासानंच फळ मिळते. लोकांच्यामध्ये विश्वासही भरपूर आहे आणि त्यामुळं हे क्षेत्र झालेलं आहे. या क्षेत्राविषयी जनतेची भावना अशीच वाढत राहणे अत्यावश्यक आहे, कारण सगळ्या वर्गातील लोक एकत्र येणे खरोखरच गरजेचं आहे. इथं खरोखर सांगतो, हिंदू येतात, दुसरे येतात, मुसलमान येतात, ख्रिश्चन येतात, जैन येतात, बौद्ध येतात, शीख येतात, सगळेच येत राहतात. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशीच एकतेची भावना जनतेमध्ये वाढत राहणे हे आज अत्यावश्यक आहे. आपापल्या ज्या असतात चुली त्या होत राहणार, तो काही भाग नाही, परंतु मानसिक सौख्यासाठी, आनंदासाठी हे सर्वच माणसं एकत्र येणं अत्यावश्यक आहे. आणि त्यासाठीचा उत्सव आहे, महोत्सव आहे. सगळी माणसं एकत्र यावीत आणि त्यात हा सुद्धा जनतेचा फायदा आहे. लौकिक फायदा सुद्धा होतच आहे म्हणजे त्यांच्या काही अडीअडचणी असतात त्या चांगल्या विचारांना दूर होतात. मी असं म्हणतो, इथं काय समजा जादूटोना नाही आहे. तुम्ही चांगलं वागाल, तुमचं निश्चितपणे चांगलं होईल, हाच इथला विचार आहे. आणि म्हणून सर्वांनी
चांगल्या विचाराने राहावे हाच मुख्य भाग आहे आणि सर्व लोकांचा या विषयावर एक संपूर्ण असा विश्वास आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे।